मुंबई महानगरपालिकेत 6 महिन्यातच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव आलाय। स्कॉर्पिओ सोयीच्या नसल्याचं ठरवत इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव आलेला आहे। जानेवारीतच महानगरपालिकेनं स्कॉर्पिओची खरेदी केली होती। नव्या गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महानगरपालिका आयुक्तांकडे जाणार आहे। महापौरांच्या सेवेसाठी 30 ते 35 लाखांची इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड दिलेली आहे। उपमहापौर, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना स्कॉर्पिओ देण्यात आली आहे। स्कॉर्पिओ सोयीची नसल्याची सभागृह नेत्यांनी तक्रार केली आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। ईशान, या सगळ्या नेत्यांना स्कॉर्पिओची नेमकी काय अडचण होतीये आणि इनोव्हाची मागणी का केली जाते? प्रज्ञा, नक्की आपल्याला बघावं लागेल। ज्यावेळी महानगरपालिकेमध्ये सर्व हे नगरसेवक निवडून आले, त्यानंतर विरोधी पक्षनेते असतील, सभागृह नेते असतील, त्यासोबत उपमहापौर असतील, यांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली, तर महापौरांना इनोव्हा गाडी देण्यात आली। पण या सर्व नेत्यांचं, ज्यांना स्कॉर्पिओ गाडी मिळाली आहे, त्यांचं म्हणणं आहे की या गाड्यांमुळे आम्हाला स्पॉन्डिलिटिसचे त्रास होत आहेत, या गाड्यांमुळे आम्हाला पाठदुखीचे त्रास चालू झालेत, आम्हाला प्रचंड फिरावं लागतं, असं या सर्व नेत्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे यांनी आता इनोव्हा गाडीची मागणी केली आहे की त्यामध्ये सीट हे कम्फर्टेबल आहेत, त्याची उंची अधिक आहे, स्कॉर्पिओ गाडीची पण उंची अधिक आहे। पण या सर्व नेत्यांकडून सांगण्यात येते की आम्हाला आता शारीरिक त्रास हा चालू झाला आहे। त्यासोबत उपमहापौर संजय गाडी यांचं एक पत्र आलं होतं, त्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की मला मानसिक आणि शारीरिक त्रास प्रवासामुळे होतोय। तर त्यांच्याकडे पण स्कॉर्पिओ गाडी आहे। जेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं की कशा प्रकारे मला गाड्यांच्या या त्रासामुळे माझा शारीरिक त्रास चालू झालाय। त्यामुळे आता ही मागणी त्या सर्व नगरसेवकांकडून करण्यात आली आहे। प्रज्ञा, ठीक आहे ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।